जय, कोण आहे पहिला क्लायंट? काय नाव त्यांचं? अनिल दाभोळकर. हो. सारखं नाव आठवते आता आठवलं ना. दाभोळकर. आदिती, ते पण दाभोळकर आहेत? म्हणजे तुझे कोणी नातेवाईक आहेत का? असतील तर बघ ना काही. तिला सगळं समजून सांगायला लागतं. जुई, हे बघ, नुसतं दाभोळकर आडनाव असून काही होत नाही बाळा. तसं नशीबही असायला लागतं ना. आता ते दाभोळकर जर हिचे कोणी असते तरी ही आपल्या कंपनीत जॉब करत असती का? नाही की नाही? हे इकडे बघ, इकडे बघ. हा शरीराचा जो भाग आहे ना, तो कधी कधी वापरायचा असतो. चालतो कधी कधी, काही प्रॉब्लेम नाही. हा, हो की नाही अदिती? बरोबर. म्हणजे एकाच आडनावाची सगळीच माणसं नातेवाईक नसतात. एक्झॅक्टली. आता माझं आडनाव कदम आहे, म्हणजे सगळेच कदम माझे नातेवाईक थोडेच आहेत. हा निव्वळ योगायोग समजावा. सर्व पात्र काल्पनिक आहेत. काय? हे कोणाचा कोणाशी काही संबंध नाही. जयराम, सगळी तयारी झाली? ऑल द बेस्ट. थँक्यू. सगळं घेतलं ना नीट? तू काळजी नको करूस. मी सगळी मदत केली आहे त्याला आणि मी जातीये त्याच्याबरोबर. कसं शक्य आहे? म्हणजे तू का चालली? म्हणजे ही जयची असाइनमेंट आहे ना? तुला कोणी सांगितलं? मी सांगितलं. मी सांगितलं. हा, आता कारण जयची ही पहिली मीटिंग आहे ना, तर कोणीतरी सोबत हवंच त्याच्या. आणि कसं आहे, जुई त्याच्याच टीम मधली आहे, त्यालाही बरं पडेल. दोघांचं ट्युनिंग चांगलं आहे. म्हणून मी सांगितलं आऊ ना की जुईला जाऊ दे बरोबर. आणि त्यांनी पण होकार दिला. ग जुई बाळा, जातीयेस पण एक गोष्ट लक्षात ठेव. जयसोबत जातीयेस ना, तर नीट कॉन्सन्ट्रेशन करून मीटिंग करा. हा, त्याला मीटिंग मध्ये मदत कर. आणि स्वतःचं मन स्थिर ठेव. ठीक आहे? हो. जय, तू मीटिंगला चाललायस हे कळतंय मला. आदिती, तू आता याची टीम लीडर आहेस. तू ठरव काय करायचं ते. काका, तुमच्या प्रोजेक्टचे अकाउंट्स क्लिअर नाहीये. तुम्ही मला डिटेल्स देणार होतात. मार्च एंडिंगच्या सर्व डिटेल्स मला सबमिट करायचे. कोण देणार आहे डिटेल? आदिती करेल ना. आदित्य मॅडम, साहेबांनी फाईल दिले. आतले डिटेल्स चेक करायला सांगितले. अर्जंट आहे म्हणून सांगितलं. जुई, मी काय म्हणते, आऊंनी हे काम दिले आणि ते अर्जंट आहे असं म्हणाले, तर मी हे काम करते. तू प्लीज अकाउंटचं बघशील जरा. पण मी जयसोबत. जुई, मी एकटा हँडल करेन सगळं.
कसं आहे, आपल्या टीमचं काम आहे, ते अकाउंटचं काम होणं महत्वाचं आहे ना. बरोबर आहे. मग मी करू का काही मदत जय? नको, तू करतेस मदत तेवढी ठीक आहे. आता काय नको करू. जो एक काम कर, तू या अकाउंटचे डिटेल्स दे प्लीज. हा ठीक आहे, देईल ती डिटेल्स. जुई, तू पटकन डिटेल्स दे आणि जा जय सोबत. हा, मग तोवर जेल काय थांबून ठेवायचं? उशीर होईल त्याला मीटिंगला जायला. हो. जुई, तुझा आटप आणि मग तू जॉईन हो ना जयला. आता जयला निघू दे. ठीक आहे. सॉरी जय, पण माझं इथलं आटपलं ना की मी लगेच तुला फोन करेन. नाही नाही, इट्स ओके. जय, मला वाटतं तुला उशीर होतोय, तू निघ लगेच. आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट जय. थँक्यू. टेक केअर. ऑल द बेस्ट. जयराम, ऑल द बेस्ट. थँक्यू. पण हे आताही म्हणून झालं. हो, पण आत हात नाही ना मिळवता आला. सगळेच होते, त्यामुळे सगळ्यांसमोर शक्य नव्हतं. आणि सगळ्यांसमोर इतका वेळ हात धरून ठेवताही आला नसता. जय, हात सोड, हात सोड. आणि तुम्ही विसरलात का? तुमची मीटिंग आहे आता. मग मीटिंगला जायच्या आधी मूड चांगला असणं गरजेचं आहे. बरं, मी तुला सकाळी जे काही सांगितलं ते लक्षात आहे ना? विसरला नाहीयेस ना? गुड. अजिबात टेन्शन घेऊ नकोस, बिंदास जा. मला विश्वास आहे तू ही डील नक्की क्रॅक करशील. वन्स अगेन ऑल द बेस्ट. निघा. एक्सक्यूज मी. हॅलो. हॅलो सर. मी DTNT मधून आलोय. माझी अपॉइंटमेंट होती मिस्टर अनिल दाभोळकर सरांबरोबर. हे कार्ड. मी विचारते सरांना. येस, हॅलो सर, DTNTशी आज आपली अपॉइंटमेंट आहे. आय नो. त्यांना बसायला सांगा, मी जरा कामात आहे. जरा वेळ लागेल, तुम्ही बसा तिथे. ओके, थँक्यू. हां, बोल आदिती. जय, पोचलास का तू वेळेवर? हो, मी पोचलो, पण तुझे पप्पा मिस्टर दाभोळकर आत मीटिंग मध्ये बिझी आहेत म्हणून थांबलाय. बरं. काय झालं?
नाही काय नाही. आदिती, मी निघाल्यापासून 4 वेळा मेसेज केलास, तू आत्ता 5वा मेसेज केला होतास. मी रिप्लाय केल्या केल्या लगेच फोन. काय तुला टेन्शन आलंय का? नाही रे, तसं नाही. पण जुई तुझ्या सोबत येणार होती ना, म्हणून थोडं जरा टेन्शन आलं होतं. हो, मलाही टेन्शन आलं होतं. म्हणजे ते मी एकटा असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जुई सोबत आली असती तर. जय, रिलॅक्स. आता नाहीये ना ती तुझ्यासोबत. बरं झालं. आता तिला अरविंद काकांनी काम दिले आणि एवढ्या पटकन ते काम होईल असं मला वाटत नाही, आणि ते चुकवताही येणार नाही. आणि जय, आता सगळं डोक्यातून काढून टाक. रिलॅक्स हो आणि पप्पांना भेट. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऐक, अरविंद काकांना पण थँक्यू सर. नक्की. बरं ऐक, फोन सायलेंटवर ठेवायला विसरू नकोस. काका, झालं का? झालं काम? असं कसं झालं? जुई, काम करायचं होतं, कामाचं नाटक नव्हतं करायचं. म्हणे झालं काम. रजनी, ते तिचं काम आहे आणि ते अरविंद काकांनी सांगितलंय ना, मग ते बघून घेतील ना. तू काय सगळ्यांचं वकीलपत्र घेतलंयस? आणि तू काय सगळ्यांवर संशय घेण्याचा विडा उचललायस का? एक मिनिट. मला वाटतं इथे मुद्दा काहीतरी वेगळाच आहे. तेच मी तिला समजावतोय. काय, तिने काम तिचं लवकर संपवलं ना, कारण तिला मीटिंगला जायचंय. आय एम राईट जुई? येस. काका, तुम्हाला जे जे डिटेल्स हवे होते ते मी काढून तुम्हाला मेल केले. मेल केलेस? अगं, मला मेल मला काही कळत नाही ग. तू मला लिहून दे. अहो पण काका, हे असं असतं तुम्हा मुलींचं. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो ना, प्लीज. काका मी तुम्हाला तेच सांगतेय, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. पहिलं किती हुशार आहे मुलगी. दे दे, मला लिहून दे. मी लिहूनही ठेवलंय, मला माहिती होतं. आता झालं टेन्शन कमी? चला, आता वाटेतूनच जयला फोन करू. पण तसाही काही फायदा नाही आता जाऊन. मीटिंग सुरू झाली असेल ऑलरेडी. मला पटलं रजनी, काहीच फायदा नाही. पण गेले तर काही तोटाही नाही. जय मला मीटिंग मध्ये काय काय झालं हे सांगेल, म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा मी त्याच्या बरोबर जाईन तेव्हा मी प्रिपेअर असेन. आणि मी आता इथेच बोलत बसले तर मला अजून उशीर होईल. नको ग बाई, वेळेत जा. वेळेत गेलीस तर थोडीफार जयला मदत होईल. हो ना अदिती? अदिती, येते मी. मी काय म्हणते जुई, गेल्या महिन्यात जे क्लायंट्स आउट ऑफ मुंबई गेले होते ना, त्यांचे रिपोर्ट्स रेडी ठेवले असतील ना? नाही म्हणजे जाता जाता मला देऊन जा. सॉरी, ते इतकं अर्जंट होतं हे माहित नव्हतं मला. आजच हवाय का रिपोर्ट? हो.
आल्यावर बनवून दिला तर नाही चालणार का? प्लीज. आदिती, मी नंतर करेन तिची मदत. नाहीतर तू असं कर, मला सगळे डिटेल्स दे, मी करेन ते काम पूर्ण. का तुला काम नाहीये? जयाला काम असताना तो करतो ना तुझी मदत. हो, पण मी त्याला काम सांगून बाहेर नाही जात. ती पण कामाला जातीये, कळलं ना? मी निघू का? हे काय, तू अजून इथेच? तू जय बरोबर गेली नाहीस? हो, ते थोडं महत्वाचं काम होतं ते करत होते. मी निघतेच आहे आता. आदिती, निघू ना? चल, निघत असलीस तर लगेच चल. मी तिकडूनच चालले, मी सोडते तुला. म्हणजे मीटिंग संपायच्या आत तू पोचशील तरी. चालेल. चल. आदिती, येते मी. जयला सांगायला पाहिजे जुई निघालीये. सॉरी मॅम, पण अजून किती वेळ लागेल? मी आत जाऊ का? सॉरी, सर सांगतील तेव्हाच मी तुम्हाला आत पाठवू शकते. ओके. तुम्ही काही चहा कॉफी घेणार का? नाही, नको, थँक्यू. जय, उचल ना फोन लवकर. काय झालं दीदी? लागला फोन? लागला पण जय उचलत नाहीये फोन. मी फोन करून बघतो. ओके. आदिती, जुई पोचली असेल का ग? मला नाही वाटत जुई मीटिंगला वेळेवर पोहोचू शकेल. एव्हा ना जय आतमध्ये गेला पण असेल प्रेझेंटेशन देण्यासाठी. अजून नाही मेलो. काका, काय झालं? मध्येच असं रिॲक्ट झालात? हो ना. काय हो, काय झालं? केवढ्यांदा ओरडलात, घाबरले ना मी. म्हणजे मला म्हणायचं की ही जुई अजून मीटिंगला पोहोचली कशी नाही? ठीक आहे ना, नाही गेली तर पोचेल. एवढं काय, अगदी एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. आणि आऊ सोडणार आहेत ना तिला, पोचेल. हॅलो सर. ओके सर, तुम्हाला आत बोलवलं. ओके. एक्सक्यूज मी, जय आत गेला का? सॉरी. सॉरी. देव टूरची मीटिंग सुरू झाली का? मी त्याचसाठी आली आहे. May I come in, sir? Yes, come in.
हॅलो सर. येस. तू तुझी माझ्या समोर येण्याची हिंमत कशी झाली? हे माझं ऑफिस आहे आणि ही माझी केबिन आहे. तुझ्यासारखा लोफर माणूस इथे येऊच कसा शकतो? गेट आउट. तुझ्यासारख्या एमलेस माणसासाठी माझ्याकडे वेळ नाहीये आणि तो कधीतरी मिळेल अशी अपेक्षाही ठेवू नकोस कधी. कुठल्याही गोष्टीचं, तू केलेल्या कुठल्याही चुकीचं स्पष्टीकरण मला ऐकायचं नाहीये तुझ्याकडून. कारण तुझ्यामुळे माझी मुलगी तू येस. सॉरी. सॉरी सर, यायला थोडा उशीर झाला. आपण मी देव टूर्सकडनं आली आहे. हो, मी यांचाच बरोबर आहे.